गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की माणसाने किती प्रेमळ असावं, किती साधं भोळं असावं, जसं काही बघा कर्णासारखं असावं। दानशूर कर्ण बघा महाभारतामध्ये जरी अर्जुन आणि श्रीकृष्ण स्वारी बघा महाभारतामध्ये ही दोन पात्र होती, पण जास्त नाव मात्र कोणाचं झालं तर ते दानशूर कर्णाचं। कारण का? कारण त्याच्यामध्ये दान करण्याची प्रवृत्ती होती ना, आणि स्वभाव हा एवढा सुंदर होता की बघा जे मागेल ते समोरच्याला देत असे। म्हणजेच का? म्हणजे छळ कपट अजिबात नव्हता। पण आत्ताच्या कलियुगाचा जर विचार केला तर बघा माणसाच्या जीवनामध्ये किती छळ कपट निर्माण करणारे संबंध निर्माण होत आहेत। माणूस एवढा रसातळाला गेला आहे ना की माणूस बघा स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा छळ कपटामध्ये बघा सोडत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच मनुष्य बघा आपल्या भावासोबत, आपल्या मुलांसोबत, आपल्या बायकोसोबत छळ कपट करत असतो बघा। म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाने कर्णासारखं असावं। कारण का? कारण बघा कर्ण हा असा भक्त होता। कारण साक्षात श्रीकृष्णाने जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला ना, तेव्हा साक्षात श्रीकृष्णाने कर्णाचे अंतिम संस्कार होते ना, ते स्वतःच्या हातावर केले। कारण का? हे आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणून समर्थ सांगत आहे की माणसाचं जीवन, या जीवनामध्ये कमी दुःख आहेत का? दुःख तर भरपूर आहेत, पण माणसाने छळ कपट करून हे आयुष्य जगायचं का? तर नाही। माणसाने बघा, माणसाने एवढं सुंदर आयुष्य जगलं पाहिजे ना की दुसऱ्याच्या बघा चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला पाहिजे। नाहीतर छळ कपट करून ना कोणीही आयुष्य व्यतीत करतं, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची भावना जेव्हा आपल्यामध्ये येते ना, तेव्हा साक्षात भगवंत सुद्धा आपल्यासोबत असतो। जेव्हा आपल्यावर संकट निर्माण होतात बघा, भलेही कर्ण हा श्रीकृष्ण स्वारींच्या विरुद्ध होता, तरीही सुद्धा जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या नंतर सुद्धा भगवंतांना कर्णाच्या सोबत यावं लागलं। म्हणजेच काय? म्हणजेच माणसाचे कर्म जेवढे श्रेष्ठ असतील ना, तेवढा भगवंत माणसाच्या जवळ असतो बघा। म्हणून समर्थ सांगत आहे की माणसाने कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये, कारण गर्वाचं घर कधीही खाली असतं, आणि जो गर्व करतो ना त्याला देव शिक्षा देतोच। मग तो देवाचा भक्त असो की दुसरा कोणी असो, मग तो त्याला ती शिक्षा भोगावीच लागते बघा। अशा पद्धतीनं अर्जुनाचं सुद्धा एकदा गर्व हरण झालं होतं बघा। श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन एकदा फिरण्यासाठी घनदाट अरण्यामध्ये गेला बघा।
आणि लोकांनी गजबजलेल्या शहरापासून दूर जाऊन मन शांतीचा अनुभव घेण्याची त्याची इच्छा होती. जंगलात भटकत असताना भयंकर उन्हाने ताप झाल्यामुळं त्याने वारा घेण्यासाठी झाडाची फांदी तोडण्यास प्रारंभ केला. एवढ्यात एक सूर्य पक्षी येऊन त्याच्या हातावर बसून त्याला विनंती करू लागला, हे धनुर्धारी, ती फांदी तू तोडू नकोस, कारण या फांदीवर बांधलेल्या घरट्यात माझी पिल्ले झोपली आहेत. बघा, त्या पक्ष्यानं अर्जुनाला विनंती केली, मोठ्या कष्टानं मी हे घरटं निर्माण केलं आहे, माझ्यावर आपण एवढी कृपा करावी. त्याचं बोलणं ऐकून ज्यांचं मन करुणाने द्रवण आहे असा अर्जुन त्याला म्हणतात, घाबरू नकोस, तुला मी तुझ्या पिल्लांना मी त्रास देणार नाही. असं म्हणून दुसऱ्या वृक्षाची फांदी तोडण्यासाठी सरसावलेल्या अर्जुनाच्या हातावर झाडावरून काही मुंग्या चढल्या. त्यांनी देखील अर्जुनाला प्रार्थना केली, महाराज, येथे पानांनी बांधलेली आमची वर्तुळाकार घरे आहेत, पिल्ले आणि राणी येथे राहतात, अजून काय सांगावं. फांदी तोडल्यामुळं आम्ही निराधार होऊ, आपण आमच्यावर उपकार करा. बघा, संकटकाळी तुम्हाला आम्ही नक्की मदत करू. तेव्हा अर्जुन विचार करू लागला की सूर्यपक्षी आणि मुंग्या क्षुद्र प्राणी आहेत, ते मला कसली मदत करणार. बघा, अर्जुनाला गर्व निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की हे तर नगण्य पक्षी आहेत, यांची किती संख्या आहे, आणि हे एवढूशे पक्षी, यांची मला काय बरं मदत होणार. मी तर शक्तिमान आहे, शस्त्र धारण करणारा आणि कुशल योद्धा आहे. नंतर बघा, पुष्कळ काळ निघून गेला. अज्ञातवासांच्या काळामध्ये शस्त्रहीन भटकणाऱ्या वैराग्याचा वेश धारण केलेला अर्जुन पुन्हा एकदा त्याच जंगलाच्या परिसरात शिरला. घनदाट अरण्यात फिरत असताना बघा, कुठून तरी माणसांच्या आवाजागत आवाज त्याच्या कानावर पडला. त्याला आपल्या दिशेने काही गुप्तचर येत आहेत असे दिसले. त्याने विचार केला, अज्ञातवासाच्या काळात जर मला कोणी ओळखलं तर मोठं संकट ओढावेल. आता काय करावं विचार करत असताना त्याच्या समोर सूर्यपक्षी आला आणि त्याने आपल्या आवाजाने वाट दाखवून अर्जुनाला एका विशाल वृक्षापाशी नेलं. वृक्षात एक मोठी ढोळी होती. ढोळीत शिरून अर्जुन तेथे लपून बसला. तो ढोळीत थांबला असताना मुंग्यांनी त्याचं सर्व अंग अशा तऱ्हेने आच्छादून टाकलं की तो जणू अदृश्यच झाला. अर्जुनाला शोभत तिथे आलेले गुप्तचरांना तो तिथे असलेलं कळलंच नाही. त्यामुळे ते गुप्तचर परत फिरले. अशा प्रकारे संकटमुक्त झालेल्या अर्जुनाने सूर्यपक्षाचे आणि मुंग्यांचे बोलणे पुन्हा आठवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बघा, ह्या कथेचं तात्पर्य काय. जगात कोणीही लहान नाही आणि तसाच कोणीही मोठा नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, अर्जुनाने मुंगी आणि त्या सूर्यपक्षाला कमी समजून चूक केली होती ना, पण इथे ती मुंगी आणि सूर्यपक्षी बघा परमेश्वराचं स्वरूप होतं. जरी समोरच्यानं आपल्याला जरी कमी लेखलं तरी आपण मात्र समोरच्याला कमी लेखू नये, हे मुंगी आणि सूर्यपक्षाकडून शिकावं. म्हणून माणसानं बघा, कितीही तुम्ही मोठे आहात, कितीही तुम्ही मोठे असू द्या, कितीही धन संपत्ती असू द्या, पण समोरच्याला कधीही कमी लेखू नका. कारण समोरचा तुमच्यापेक्षा मोठा असतो हे समजून आपण कार्य करावं. कारण या जगामध्ये कुणी मोठा नाही आणि कुणी छोटा नाही. आपण सर्व या ईश्वराची लेकरे आहोत. म्हणून समर्थ सांगत आहेत की जर
आपल्याला कोणी वाईट बोललं तर आपण सुद्धा त्याला वाईट बोलायचं का? तर नाही. आपल्याला जर कोणी दुःख दिलं तर आपण त्याच्यासोबत दुःखी व्हायचं का? तर नाही. कारण आपण जर त्याच्यासारखे झालो तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहील का? तर अजिबात राहणार नाही. म्हणजेच बघा, म्हणजेच कर्णाचं सुद्धा, कर्णाला बघा, कर्णाकडं जे कोणी काही मागितलं ते सुद्धा कर्ण देत होता. पण तिथे कर्ण असं त्याने कधीच पाहिलं नाही की तो माझा दुश्मन आहे, शत्रू आहे का मित्र आहे. बघा, एवढा दानशूर असणारा कर्ण एवढा या जगामध्ये कोणी होता का? तर बघा, कर्ण हा महाभारताच्या युद्धातील सर्वात शक्तिशाली योद्धा मानला जातो. तो दुर्योधनाच्या म्हणजेच कौरवांच्या बाजूने लढला होता. बघा, कर्णाला असं नियंत्रित करायचं हा श्रीकृष्णासाठी चिंतेचा विषय बनला होता. पण कर्ण एक सेवाभावी होता, नैतिक आणि संयम व्यक्ती होता. या तिन्ही गोष्टी त्याच्या विरोधात गेल्या. बघा, जोपर्यंत कर्णाकडे तो कवच कुंडळ होती ना, तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकत नव्हता. बघा, हे भगवान श्रीकृष्णाला चांगलंच माहीत होतं. अशा परिस्थितीत अर्जुनाच्या सुरक्षितेची कोणतीही हमी नाही. दुसरीकडे देवराज इंद्रदेवही चिंतेमध्ये होते, कारण अर्जुन हा त्यांचा मुलगा होता. भगवान श्रीकृष्ण आणि देवराज इंद्र या दोघांनाही माहीत होतं की कर्णाकडे जन्माची कवच कुंडळे आहेत. तोपर्यंत तो युद्धात अजयच राहील. मग श्रीकृष्णांनी बघा देवराज इंद्राला उपाय सांगितला आणि मग देवराज इंद्रदेव ब्राह्मणाच्या वेशामध्ये कर्णाच्या दारामध्ये पोचले. देवराज ही सगळ्यांच्या रांगेत उभे राहिले आणि कर्ण प्रत्येकाला काहीतरी दान देत होता. बघा, नंतर देवराजांची पाळी आली आणि तेव्हा दाणी कर्णाने विचारलं, बघा, कृपया आदेश द्या, आपणास कोणत्या वस्तूची इच्छा आहे? इंद्रदेव म्हणाले, हे राजा, तुझी कीर्ती ऐकून मी खूप लांबून आलो आहे. या पृथ्वी तलावर तुमच्यासारखा दाता दुसरा कोणीही नाही असं म्हणतात. त्यामुळं मला नुसती आशा नाही, तर मला जे हवं आहे ना ते तुम्ही मला नक्की द्याल असा माझा विश्वास आहे. तरीही माझ्या मनात जराही शंका नाही. म्हणून जर तुम्ही संकल्प घेतलात तर मी तुमच्याकडून माझी काय इच्छा आहे ते मागेल. नाहीतर तुम्ही म्हणालात मी रिकाम्या हाताने जातो, तेव्हा ब्राह्मणाच्या वेशातील इंद्रदेव अजून नम्रपणे म्हणाले, नाही नाही राजन, आम्हाला तुमच्या प्राणाची इच्छा नाही. हवं ते मिळालं तर मन शांती मिळेल. तुम्ही प्रथम संकल्प घेतलात तरच मी तुमच्याकडून दान मागेल. कर्णाला राग आला आणि त्याने हातात पाणी घेऊन म्हटलं, आम्ही संकल्प घेतो, आता लगेच विचारा. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, राजन, आम्हाला दान म्हणून तुमच्या शरीरावरचं कवच आणि कुंडळे हवे आहेत. बघा, एवढा दानशूर कर्णाला का म्हटलं जातं? बघा, इथे कलियुगामध्ये आपण कुणी जर उधार पैसे मागितले तर 100 रुपये सुद्धा उधार देत नाहीत. तर त्यानं स्वतःचं संरक्षण जीवन दुसऱ्याला देऊन टाकलं. क्षणभर शांतता पसरली आणि ते कर्णाने इंद्रदेवांच्या डोळ्यात पाहिलं आणि मग एक क्षणही न घालवता परोपकारी कर्णानं खंजीराच्या साह्यानं त्यांच्या अंगावरील कवच आणि कानातील कुंडळे काढून ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. इंद्रदेव लगेच तिथून पळत सुटले आणि दूर उभ्या असलेल्या रथावर स्वार होऊन पळवून गेले. कारण कर्णासमोर इंद्रदेवांचे रहस्य उघड झाल्यानंतर कदाचित त्याचे मत बदलेल. काही मैल गेल्यावर
इंद्रदेवांचा रथ खाली आला आणि जमिनीत धसला. तेवढ्यात आकाशातून आवाज आला, इंद्रराज, देवराज इंद्र, तुम्ही फार मोठे पाप केले आहेत. तुमचा पुत्र अर्जुनाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही कपटाने कर्णाचा जीव धोक्यात टाकला आहे. आता हा रथ इथेच धसणार आहे, तुम्हीही इथेच धसणार. तेव्हा इंद्रदेवांनी आकाशवाणीला विचारलं, हे टाळण्याचा उपाय सांगा. तेव्हा आकाशवाणीनं सांगितलं, दान केलेल्या वस्तूच्या बदल्यात आता तुम्हाला समान मूल्याचे काहीतरी द्यावे लागेल. इंद्रदेवाने जे काही केले त्याने मान्य केले. मग ते पुन्हा कर्णाकडे गेले, पण यावेळी ब्राह्मणाच्या वेशात नाही. त्यांना येताना पाहून कर्ण म्हणाला, देवराज आदेश करा, अजून काय हवे आहे. इंद्रदेव लाज वाटून म्हणाले, हे उदार कर्णा, आता मी काही मागायला आलो नाही, तर तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. कवच आणि कुंडळे सोडून तुम्हाला जे हवे आहे ना ते मागा. बघा, कर्ण म्हणाला, देवराज, आजपर्यंत मी कधी कोणाकडे काही मागितलं नाही आणि मला काही नको आहे. दान कसं करायचं हेच कर्णाला कळतं, कसं घ्यायचं ते नाही. तेव्हा इंद्रदेव नम्रपणे म्हणाले, महाराज कर्ण, तुम्हाला काहीतरी मागावं लागेल, नाहीतर मी माझा रथ येथून निघू शकणार नाही. तुम्ही काहीतरी मागितले तर ते माझ्यावर मोठे उपकार होतील. तुम्ही जे काही मागाल ना ते मी द्यायला तयार आहे. बघा, तेव्हा कर्ण म्हणाला, देवराज, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी मला फक्त दान कसं द्यायचं हे माहीत आहे, कसं घ्यावं हे माहीत नाही. बघा, मी माझ्या आयुष्यात कधीही देणगी स्वीकारली नाही. तेव्हा असह्य इंद्रदेव म्हणाले, मी तुम्हाला वज्राच्या रूपाने ही शक्ती बदल्यात देत आहे. तुम्ही ज्याच्यावर याचा वापर कराल तो टिकू शकणार नाही. जरी तुम्ही ते साक्षात काळावर चालवले तरीही तुम्ही ते एकदाच वापरण्यात सक्षम असाल. कर्ण काही बोलायच्या आधीच देवराज वज्र शक्तीला तिथे ठेवून पळवून गेले. कर्णाने बोलावूनही ते थांबले नाही. बघा, पुढे कर्णाला ती वज्रशक्ती स्वतःकडे ठेवण्यास भाग पाडले. पण कर्णाने आपले कवच आणि कुंडळे दान केल्याचे दुर्योधनाला कळताच दुर्योधनाला चक्करच आली आणि हस्तिनापूरचे राज्य निसटलं आहे असं त्याला वाटत होतं. पण त्या बदल्यात वज्रशक्ती मिळाल्याचे ऐकून तो पुन्हा जागेवर आला. आता हा देखील कर्णाचा दोष मानता येणार नाही, ही त्याची मजबुरी होती. पण इथे त्याची चूक झाली की त्याने इंद्रदेवांकडे काहीही मागितले नाही. न मागणे ही चूक आहे. बघा, त्याने वज्रशक्तीचा 3दा उपयोग करण्याची इच्छा व्यक्त केली असती तर थोडे चित्र वेगळंच असतं. पण असो, हे होणं नव्हतं, कारण हे असंच घडणार होतं. ते विधी लिखितच होतं. तर आता बघा, तर आता आपण बघूयात श्रीकृष्णांनी कर्णाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हातावर का केले बरं. बघा, समर्थ सांगत आहेत की कर्णाचे वडील सूर्य आणि आई कुंती, परंतु त्यांचे पालनपोषण एका रथ चालकाने केलं होतं, म्हणून त्यांना सूतपुत्र असंही म्हटलं गेलं. आणि यामुळं त्यांना तो हक्क मिळाला नाही. तर आज आपण महारथी कर्णाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. कारण बघा, कर्णाला द्रौपदी आवडली होती आणि तिला आपली पत्नी बनवायची होती. द्रौपदी देखील कर्णावर खूप प्रभावित झाली होती आणि त्याचे चित्र पाहून तिने ठरवलं होतं की ती स्वयंवरात त्याच्या गळ्यात हार घालावी. बघा, पण तरीही तिने तसं मात्र केलं नाही. द्रौपदी आणि कर्ण दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं,
पण ते सूतपुत्र असल्यानं हे लग्न काही होऊ शकलं नाही. नशिबानं त्यांना लग्न करून दिलं नाही. परिणामी कर्ण पांडवांचा द्वेष करू लागला. द्रौपदीनं कर्णाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला, कारण तिला तिच्या कुटुंबांचा सन्मान वाचवायचा होता. बघा, पुढे द्रौपदीच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर कर्णाने 2दा लग्न केलं. बघा, हे तुम्हाला माहीत आहे का? कर्णानं कोणत्या परिस्थितीत कोणाशी लग्न केलं हे बघूया. कर्णाचे 2दा लग्न केलं होतं. अविवाहित असताना कुंतीने कर्णाला जन्म दिला आणि समाजाचा कलंक टाळण्यासाठी त्यांनी कर्णाचा स्वीकार केला नाही. कर्णाचं पालनपोषण एका रथ चालकाने केलं म्हणून कर्ण सूतपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि कर्णाचे पालनपोषण केलेले त्याचे आईवडील अधिरथ यांना कर्णाचे लग्न करायचे होते. वडिलांना बघा, वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्णाने वृक्षाली नावाच्या सूतपुत्रीशी विवाह केला. कर्णाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव सुप्रिया होतं आणि महाभारताच्या कथेत सुप्रियाचा फारसा उल्लेख नाही, कारण कर्णाला वृषाली आणि सुप्रियापासून 9 पुत्र झाले. वृक्षसेन, वृक्षकेतू, चित्रसेन, सत्यसेन, सुषेण, शत्रुंजय, द्विपद, प्रसेन आणि बनसेन हे 9 पुत्र होते. महाभारताच्या युद्धात कर्णाचे सर्व पुत्र सहभागी झाले होते. त्यापैकी 8 जणांना वीरगती प्राप्त झाली होती. सातकीच्या हातून प्रसेन, शत्रुंजय वृक्षसेन आणि द्विपद अर्जुनाच्या हातून बाणसेन, भीमच्या हातून चित्रसेन, सत्यसेन आणि सुषेण नकुलाच्या हातून मरण पावले. वृक्षकेतू हा एकुलता एक मुलगा जिवंत राहिला. कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वृषाली ही त्याच्या चितेत सती गेली. आणि महाभारत युद्धानंतर जेव्हा पांडवांना कर्ण हा त्यांचा ज्येष्ठ भ्राता असल्याचे कळले, तेव्हा त्याने इंद्रप्रस्थेचे सिंहासन कर्णाचा जिवंत मुलगा वृक्षकेतू यांच्या हाती दिलं. बघा, वृक्षकेतूनं अर्जुनाच्या संरक्षणाखाली अनेक युद्धही केली. श्रीकृष्णांनी कर्णाचा अंतिम संस्कार स्वतःच्या हातांनी का केला? कारण कर्ण मृत्यूशय्येवर असताना त्याच्या परोपकाराची परीक्षा घेण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे आले आणि कर्णाने श्रीकृष्णाला सांगितलं की त्याच्याकडे देण्यासारखं काहीही नाही. अशा स्थितीत श्रीकृष्णांनी त्याच्याकडे सोन्याचा दात मागितला. कर्णाने जवळ पडलेला दगड उचलला आणि त्याचा दात तोडून श्रीकृष्णाला दिला. कर्णाने पुन्हा एकदा आपला दानशूर स्वभाव सिद्ध केला, ज्याने श्रीकृष्णाला खूप प्रभावित केलं. श्रीकृष्णांनी कर्णाला सांगितलं की तो त्यांच्याकडून कोणतेही वरदान मागू शकतो. कर्णाने श्रीकृष्णाला सांगितलं की तो एका गरीब सुताचा मुलगा असल्यामुळं त्याची खूप फसवणूक झाली आहे. पुढच्या वेळी जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीवर येतील तेव्हा त्यांनी मागासवर्गीय लोकांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासह कर्णाने आणखी 2 वरदान मागितले. दुसरे वरदान म्हणून कर्णाने पुढच्या जन्मी श्रीकृष्णाला आपल्या राज्यात जन्म घ्यावा आणि तिसऱ्या वरदानात श्रीकृष्णाला विचारलं की आपले अंतिम संस्कार पाप नसलेल्या ठिकाणी व्हावेत. बघा, संपूर्ण पृथ्वीवर असं कोणतंही स्थान नसल्यामुळं श्रीकृष्णांनी कर्णाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हातावर करून घेतले आणि अशा रीतीने दानशूर कर्णाला त्याच्या मृत्यूनंतर वैकुंठ धाम प्राप्त झालं. तर बघा, या कथेतून हेच समजतं की खरंच कर्ण किती दानशूर होता की त्याने मरता मरता सुद्धा दान केलं. मग या कलियुगाचा जर आपण विचार केला तर आजचा मानव असा आहे का? बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाने बघा
परोपकारी झालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला दुःख मात्र देऊ नका आणि गर्व कधी करू नका. कारण या पृथ्वीवर जे काही आहे ना ते नाशच होणार आहे, पण आपल्या आयुष्यभर जे टिकणार आहे ते समर्थांचं नाम आहे, सद्गुरूंचं नाम आहे, श्रीकृष्ण स्वारींचं नाम आहे. बघा, म्हणून माणसाने परोपकारी व्हावं, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करावा. जरी आपण 100 वर्ष जगलो नाही तरी चालेल, ते आपण 50 वर्ष जगून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद निर्माण करू ना, तर तीच खरी भक्ती आहे, तेच श्रेष्ठत्व आहे आणि तेच नाम आपल्यासोबत कायम परत टिकून राहील आणि तीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून समर्थ सांगत आहे की माणसाने कर्णाकडून जर जो गुण घ्यायचा असेल ना, तर तो गुण माणुसकी धर्म घेतला पाहिजे. म्हणजेच काय, दान करण्याची वृत्ती घेतला पाहिजे. म्हणजेच काय, बघा, तरीही सुद्धा श्रीकृष्ण स्वारी कर्णाच्या सोबत का नव्हती बरं? हा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला एक मोठा प्रश्न आहे. अर्जुनापेक्षा कर्ण हा उजवा होता, सगळ्या बाबतीत उजवा होता. तिरंगबाजीमध्ये बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये अर्जुनापेक्षा कर्ण उजवा होता. पण अर्जुनासोबत या ब्रह्मांडाचा नायक होता आणि कर्णासोबत बघा, कर्णाची मित्रता चुकीच्या व्यक्तीसोबत होती बघा, आणि अर्जुनाची मित्रता बघा श्रीकृष्ण स्वारीसोबत होती. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या मार्गामध्ये आहोत, कुठे आहोत, ते खूप महत्त्वाचं आहे. बघा, या ब्रह्मांडामध्ये, या कलियुगामध्ये बघा, हे दुःख देणारे काही माणसं असतात, दुःख देणारे विचार असतात. भले आपण बघा आपल्या जीवनामध्ये मित्र असतो, काही मित्र असतात ते व्यसनाधीन असतात आणि काही मित्र चांगल्या विचारांचे असतात. आपण म्हणत असतो की बघा, जसा मित्र असतो ना तसा माणूस होतो. परंतु श्रीकृष्ण स्वारी सांगतात, जर तुम्हाला मित्रता करायची असेल ना, तर पैसा बघून करू नका, धन बघून करू नका. तुमच्या वेळेला कामी येतो ना, तोच खरा मित्र आहे. भले त्याच्याकडे पैसे नसतील, धन नसेल, पण तुमच्या जीवाची बाजी करणारा बघा, त्याच्या स्वतःच्या जीवाची बाजी करणारा जो मित्र असतो ना, तोच खरा मित्र असतो. पण तुमच्या आयुष्यामध्ये असे मित्र आहेत का? बघा, जर तुमच्या जीवनामध्ये चांगले सद्गुण विचारांची जर माणसं असतील ना, तर तुमचं जीवन अधोगतीमध्ये जाणार नाही, प्रवृत्त होणार नाही. आणि जर तुम्ही कितीही श्रेष्ठ असू द्या, पण तुमच्या अवतीभोवती बघा क्रूर विचारांचे मित्र असतील, तर तुम्ही कितीही परमेश्वराची भक्ती करा, पण शेवट मात्र चांगला होत नाही. तसं बघा, तसं कर्णाच्या सोबत झालं. कर्ण बघा, आपण ऐकलेलं आहे की धर्म करा रे धर्म करा, त्याने देव येईल घरा. बघा, कर्णाने काय कमी धर्म केला का? बघा, पण कर्णाच्या सोबत असणारा व्यक्ती क्रूर कर्मी होता, म्हणून कर्णाचा अंत झाला. नाहीतर महाभारतामध्ये सर्वात श्रेष्ठ योद्धा जरी कर्ण हा महाभारताचं युद्ध जरी हरला असला ना, तरी सर्वात धनुर्धारी योद्धा म्हणून कर्णाचं नाव बघा गर्वाने घेतलं जातं. त्याचं कारण आहे का तो नुसता योद्धाच नव्हता, परोपकारी सुद्धा तेवढा होता. तसा अर्जुन होता का? तर नव्हता. पण तरीही सुद्धा समर्थ सांगत आहेत, ज्याच्या पाठीवर परमेश्वराचा हात असतो, परमेश्वराचं सामर्थ्य असतं, त्याला कोणीही हरवू शकत नाही. नाहीतर कर्ण अर्जुनाला कधीच बघा युद्धामध्ये ऐकला नसता,
अर्जुनाचा 100% पराभव होताच, पण कर्णाच्या सोबत श्रीकृष्ण स्वारी नव्हते आणि अर्जुनाच्या सोबत श्रीकृष्ण स्वारी होते. पण अर्जुन हा फक्त युद्धभूमीवर नावापुरतं उभे होता आणि सर्व युद्धनीती श्रीकृष्ण स्वारी चालवत होते. पण तसं कर्णाच्या सोबत तसं कुणीच पाठीमागे नव्हतं. म्हणून कर्णाचा बघा अंत झाला, मृत्यू झाला. म्हणून समर्थ सांगत आहेत, माणसाने आयुष्यामध्ये गर्व करू नये, दानशूर व्हावं, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, धन संपत्तीचा वर्षाव होईल. भगवंत कुठे लांब नाही, तुमच्या अंतर आत्म्यामध्ये बसलेला आहे. त्याला जागृत करा आणि ह्या सद्गुण विचारांनी आपलं जीवन बघा अनमोल करून टाका. जय जय रघुवीर समर्थ.